चालू केलं खरे. अरे जय श्रीराम. आजचा 6वा दिवस, 6व्या दिवसाची सुरुवात ही आमच्यापासून होत आहे. आमच्यापासून म्हणजे आज आमचा शेवीचा दिवस आहे. म्हणजे ट्रकमध्ये बॅगी टाकणं, दुपारचं जेवण वाढणं, सकाळचं जेवण, जे पण म्हणजे आज दिवसभर असेल ती पण काय कामं येतील ती सर्व आज आमच्या वाटेला असतील. म्हणजे आज आमची सेवा आहे. आता ट्रक भरून झाला आहे. आमचे ज्ञानराज महाराज म्हात्रे यांनी ट्रक भरलेला आहे खूप छानपैकी. आम्ही काय नाही केलं, मस्तपैकी ट्रक भरला. आता दिंडी निघाली. मस्त दिंडी सोबत जाऊया, मस्त भजन करू. भजन केल्यानंतर परत तेव्हा न्याहारीची वेळ म्हणजे मला वाटतं एकादशी सोडायची, द्वादशी आहे ना. तर आता सकाळचा द्वादशी सोडायचं काम 6:30-7 वाजता असेल. एवढ्या पहाटे 6:30 ते 7 वाजता आमचं जेवण होणार आहे. म्हणजे द्वादशी सोडायचं काम. द्वादशीला सुद्धा आम्हाला वाढायला जायचं, कारण की आज आमची सेवा आहे. जय श्रीराम. जगज्जननी रुक्मिणी मातेचं पूजन करून ही सर्व मुंबईकर मंडळी आपण पाहत आहोत. अयोध्या 84 कोशी परिक्रमामध्ये ज्यांचं सर्वांचं सहभाग आहे, ज्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने गुरुवर्य मोठे माऊलींच्या सानिध्यामध्ये ही 84 कोशीची परिक्रमा सर्व साधक मंडळी करत आहेत. पहाटे पहाटे पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे इकडं. सगळी वारकरी चालतात. छान वातावरण आहे. मस्त वातावरण. माऊली महाराज, वातावरण कसं आहे? एकदम खूप छान. धुका पडलाय, मस्त हलकी थंडी आहे. छान वातावरण. महंत बोला, काय बोलता? तुमचा उघडा व्हिडिओ टाकू का? नाही खूप छान वाटतं त्याच्यात तुम्ही. ते कसं मला साधूपणा दाखवायला आवडत नाही. आमचे नियम असतात मला. आता ते तुम्ही बोलले ते आता रेकॉर्ड झाले आणि ते आता जाणार आहे. असं जाऊन थोडा विनोदाचा भाग. काय आहे समोरचं वाईट किती आज्ञा नाही आहेत तुम्ही. दुखायचं दुखा. असं कसं खाली खाली विचारायचं काय नाही हो, मस्तीमध्ये विचारतात ऋषिकेश महाराज. त्यांना अखेर जग दुनिया माहिती आहे. काय महाराज? किती छान असा सूर्य भगवान आलेला आहे. वा, सूर्य भगवंताचं दर्शन झालेलं आहे तुम्हाला सर्वांना. आणि आणखीन एक छोटीशी माहिती तुमच्यासाठी. माऊली महाराज या बरं, माहितीसाठी तुमची गरज पडेल थोडी थोडी. तर आजच्या 6व्या दिवसाला आता आम्ही लगेचच दुपारचं जेवण म्हणजे एकादशी सोडायचा, पारणा सोडायचा कार्यक्रम आता लगेचच होणार आहे सकाळीच. आणि तसं आज तुम्हाला सांगू इच्छितो, आज पुन्हा आनंदाला पारावार राहणार नाही अशी गोष्ट घडणार आहे. ती गोष्ट म्हणजे आज संध्याकाळचा जो मुक्काम आहे आपला, तो संध्याकाळचा मुक्काम एवढा खास आहे काहीच सांगू तुम्हाला, सांगूनच टाकतो. संध्याकाळचा मुक्काम आजचा आपला संत तुलसीदास जन्मभूमी त्यांच्या इथं होणार आहे. संत तुलसीदासांच्या इथं होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आज परत आपला वॉटर क्रॉसिंगचा दिवस आहे. म्हणजेच आपल्याला शरयू नदी ही पार करायची आहे, बोटीत जाऊन किंवा होडीमध्ये जाऊन. दोन्ही शब्द एकच आहेत, पण कोणाला जे समजतं त्या हिशोबात बोललो. तर आज परत आपल्याला शरयू नदी पार करायची आहे. आणि आता संध्याकाळचा मुक्काम हा आपला संत तुलसीदास जन्मभूमी राजापूर इथे होणार आहे. हा तुम्ही पाहू शकता माऊली महाराज थोडे थकलेले आहेत. चालत्या गाडीवर जरा टांगलेले आहेत ते बघा. हो माऊली महाराज पडताल. हो नका हो. तशी आजची माहिती तुम्हाला सकाळी सांगितलेली. आज हा ट्रक भरण्याचा काम आमच्याचकडे होता. मुंबईकर आवडीने आम्हाला ते सगळे लोक बोलतात मुंबईकर. म्हणजे एक आजी होती आमच्या दिंडीमध्ये. आमचं बोलणं चालू होतं तर महाराज आम्हाला म्हटले का मुंबईकरांनो आज तुमची सेवा म्हणजे आजच्या दिवसाची. तर मुंबईकरांची आज सेवा. ती म्हातारी आली आजीबाई, ती म्हटली कोणाची सेवा आहेत? मुंबईकरांची वय, पण मुंबईकर सेवा करा.
तेव्हापासून आम्हाला ते नावच पडलं मुंबईकर. मुंबईकरांना नाव ममईकर. आणि माऊली महाराजांचा आपली कसरत झालेली आहे. आणि दुसरे अजून कोणतरी कसरत करत आहेत. ओ महाराज पडताल की. जय सीताराम ट्रकवाले बाबा. तुमची कसरत झाली माऊली महाराज? ती मी शूटमध्ये टाकणार आहे. हां जय श्रीराम. पहिला आता आपण पोचलोच आहोत आपल्या दुपारच्या ठिकाणावर. आज एकादशीचं पारणं सोडायचं काम आहे द्वादशीला. आजची द्वादशी. आजची पंगत लगभग 6:30 वाजता होत आहे. सकाळी 6:30ला कोण जेवतं का हो? पण काय करणार, एकादशीचं पारणं सोडायचं आहे. सकाळी 6:30 वाजल्यात. आता लगेचच एकादशीचं पारणं सोडायचं काम चालू होईल. आम्ही पोचलो आहोत. पाहू शकता हे आमचा ट्रक. आमची ट्रक सकाळी लवकरच पोचलेली. काल रात्री झालेली इकडं पण जेवण बनवायसाठी. एक कोतवाल साहेब पुढे आहेत, ते आमच्या सोबतच असतात, पोलीस कर्मचारी. आमची ट्रक. या मंदिरात आमचा आजचा दुपारचा म्हणजे जेवण आहे. दुपारचा म्हणजे सकाळचा. जय श्रीराम बाबाजी. हे बाबा आमचे सोबतच. बाबा तुम्ही कुठले हो? मी श्रीगोंदा तालुका. शेख मोहम्मद महाराज. शेख मोहम्मद महाराज. वा वा लय धन्य. पोचलो आहे मंदिरात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हे आमचे रवी महाराज यांनी सर्व नियोजन केलेलं आहे. रवी महाराज खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हाला. तुमच्यामुळे आम्हाला वारी घडते. काय म्हणू शकता 2 शब्द आमच्यासाठी, आमच्या ब्लॉगसाठी? 84 कोशी परिक्रमेमध्ये जी यात्रा ज्यांनी हे ब्लॉक ओपन केलेलं आहे त्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि असंच विविध प्रकारच्या संतांच्या भूमीचं, संतांच्या क्षेत्राचं आपण लोकांना मार्गदर्शन आणि त्या यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना त्याचं दर्शन होईल हीच आपण त्यांच्याकडे प्रार्थना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण पाहू शकता वारकऱ्यांची एक गंमत तुम्हाला मी दाखवतो. आवाज तेवढं क्लिअर येणार नाही. तुम्ही चार्जिंग पॉईंट बघू शकता. आमची दिंडी जिथे पण थांबते तिथं चार्जिंग पॉईंट बघा. वारकरी जेव्हा आमचे येतात, अरे वा आहा. चपात्यांची सेवा करत आहेत. चपात्यांची सेवा अर्धी होऊन गेली, अजून चालूच आहे. म्हणजे गरम गरम चपात्या सगळ्यांना खायला येणार आहे. आणि तिथे आपली भाजी साधूबाबांनी बनवलेली आहे. आज आमचं वाढण्याचा दिवस आहे. आज आमच्या मुंबईकरांचा वाढण्याचा दिवस आहे. ऋषी महाराज तयार, धनंजय महाराज तयार, माऊली महाराज तयार, मी सुद्धा तयार. आज आमच्या मुंबईकरांची वाढण्याची सेवा आहे. ती सेवा आम्ही करून खूप मजा करणार आहोत.
जय हरी जय हरी महाराज. थोडे गरम करा ना गॅस वर